बस 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 बाई. आला आला जवळाला. उठ 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 उठ. पकड त्याला. सासूबाई कोणाला करून राहिला हो? झोपेत बोलून राहिल्या. मला वाटलं बाबा पडल्या गिल्ल्या का काय माहित. आपण किती दचकून आलो म्हटलं. काय झालं काय माहित. देतो बाई आवाज येईल. मला माया तर जीव धडकनच चाललं ना. म्हटलं पडल्या गिल्ल्या कमी जास्तच झालं. किती भरभर आलो. हे पाय तो झोपल्याचे झोपल्याच आहे. हात पाय हालो ते फक्त. हाला हाला गेला गेलाच करते. आई उठ ना आई उठ ना. तेल पकडू दे. थांब थांब. नीता तू तिथंच थांब. तेल पकडू दे मला. कोणाला पकडून राहिला तुम्ही. उठ ना बापा. काऊन अशा करून राहिला. आम्हाला डोळ लागून राहिला. उठा. हालतच नाही तर उठत नाही असं वाटून राहिलं. उठ ना. मी कशी येतो तू कशी येतो. कशी आली मी इथं. आपण तर तिकडे होतो. आपण तिकडे होतो ना. चल आपण तिकडे जाऊ. तिथं भूत आहे. चल तिथं भूत आहे. साबुदन काय 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 आई डोक्यात बसून घेतलं. मनात भीती भूत भूत करू राहिल्या. नाही मी इथून आवाज देऊन राहिली ती. मी काय त्यास तुमच्या स्वप्नात होती का. बिचारे आला होता ना तो. जातीवर बसला होता. उठ उठ केलं मी. आता उठला हो माय. उठला. मला भेव लागलं बाबा. आई तर लढून राहिल्या. भेव घेऊ लागलं का काय माहित ताई आईले. थांबा शांततेत चेहरा एकदम नका करू. काय झालं आई. काय दिसलं तुम्हाला. कसं दिसलं. काय सांगू कोमल. काय सांगू मी. बिचारे मी झोपली होती. अंगावर आला पांढऱ्या साडीचा भूत आला. पांढऱ्या साडीवाला माझ्या अंगावर बसला आणि दाबून राहिला होता माझी गच्ची. काय हो मा मला भेव लागून राहिलं. भेव लागून राहिलं. भूतगीत काही असते काय. काही नाही. काही भूतगीत मिळाला. आता थेट डोक्यात बसन काय घेऊन. नाही काही भूतगीत मिळाला. एवढंच भेव लागलं असेल तर तुळशीत पाणी ठेवतो आणि ते पिऊन घ्यायचा. काही नाही होत. मी काय म्हणतो काही भूतगीत नसते. हो नीता ऐक ना माय ऐक ना. तुला काय सांगू. खरंच होता ना. खरंच होता. मी सांगून राहिले ना तुले. पांढऱ्या साडीवाला आपण त्या दिवशी पिक्चरात पाहिला नाही का. तसा वाला होता माय आला आणि मला दाबून राहिला होता. मला म्हणे चाल म्हणे माझ्यासोबत. मी म्हटलं नाही बाप्पा मी नाही येत माझ्या लेकरं आहे बाय आहे म्हटलं. म्हणून मी तुला नीता दावत देव. असं वय तुमच्या डोक्यात ते बसलं भीती. आपण त्या दिवशी पिक्चर पाहिला नाही का. आता तुम्ही म्हटलं नाही का पिक्चरात होता तसाच होता म्हणे. काही नाही ते एकदाची मनात भीती बसली तुमच्या त्याच्याचमुळे तुम्हाला तसं वाटून राहिलं. काही नाही भूतगीत गीत. आणि तुम्ही मनात भरून बसली धास्ती. आणि आता तसं दिसते. आपण जसं लक्षात ठेवतो तसं दिसत जाते. आणि आता भिवून राहिला मोठ्या. असं पिक्चर पाहत जो मग तुम्हाला असं दिसत असेल तर आम्हीच पाहत जाईल. हो ताई ते असू शकते. पिक्चरात आपण पाहिला तर तोच भूत असं हेले दिसून राहिला असं होते ना. एखादी गोष्ट डोक्यात धास्ती पकडली म्हणजे नाही जणाले हे पिक्चर भूताचे पिक्चर पाहिले का भ्यावच लागते. तात्या हिंचूचा पिक्चर होता ना तो पाहतो बाई माझ्या तर बिचारनी उठूनच बसे. असंच असते. काही जण मनात धरून ठेवते. आई काही टेन्शन न घेऊ. आता दिसत नाही. काही हाय नाही खरं गिरं. आता पिक्चर पाहिला आणि ते बसलं तुमच्या मनात म्हणून तसं दिसलं तुम्हाला. नाही तर डोक्यात घ्यान भरून. काही नाही आहे भूत गीत. असं तसं जाऊ द्या. नाही तर नाही. आता जर डबल दिसला तर मग मी तुम्हाला सांगू खरं काय खोटं काय तर. काही नाही पिक्चर पाहिला असं म्हणून राहिलं असं लक्षात तेच. आता तुम्ही म्हणतात ते तर मानास लागून मले. त्या लढू नका. लढणं बंद खरा. डोळे घे पुसून घ्या पहिले. माय कोणी ऐकत हो माय. खरी असो का काही असो पिक्चरातला आमची भूत काही सांगायला पुरत नाही. मैत्रिणीला सांगून बाई मी त्या काहीतरी उपाय सांगून मला याच्यावर. कमाल तुला लागते का असं. सासूबाईला लागलं मला नाही माहित. सासूबाईला भेवाई लागते म्हणून. मला माहित आईला लागते म्हणून. काय बिचार आहे हो मजाक करून राहिला. मला भूत दिसला आता हसून राहिला चांगला. दाता काढून राहिल्या दोघीच्या दोघी. जा मजाकच दिसते तुम्हाला कायची. ज्याला दिसते त्याला भेव लागते. आता तुम्हाला दिसलं असून तुम्हाला भेव लागलं ना. मला का हसतो मॅटावणी आम्ही काय हो माय. आणि चिरिक पाणी आहे. येत नाही माहिती ना कोण ना. साऱ्या गावात किती पाणी येऊन राहिलं. म्हणजे दड येऊन पडून राहिलो. आणि आपल्या गावात पाणीच नाही आहे. आपल्या गावाला आहे ना चिरिक कुलीस येते. बस वरचा पोपळा जमिनीचा ओला करते बस मग नाही ना. धडांगही नाही ओलं होत बिचारे. त्या बिचारे गायला बोललं पाणी येऊन राहिलं. आणि आपल्या गावातलं सोयाबीन लागून तर निघून राहिलं. पाणीच नाही तर कसं निघून बिचारे. डबल लावा लागून राहिलं सारायला सोयाबीन. दरवर्षीचीच बोंब आहे. आपल्या गावात पाणीच नाही राहत बापा. पाणीच नाही राहत पण पीक कसं पिकल. आणि साडेसण म्हणते याच्या इकडलं जमिना चांगल्या नाही याच्या. अरे पाणीच नाही आलं तर माणूस काय कर. नाही तर माणसाचे तर गरवाले सरकारला हात पुरले असते गर्वानं. अशी गोष्ट आहे.
ना बिचारे. पहिले का आपल्या गावात पिके नाही का, आता सारे म्हणते तुमच्या गावात पिकत नाही तुमच्या गावात पोरगी द्यायला पुरत नाही अशा करते बिचारे. पहिले का आपल्या घरी पिके नाही का, दडदड बाई किती मोठा मुंग होय घरात पडला राहे, आपल्याला दिवसभर कांडाचं काम राहे तिकून आल्यावर, त्याच्यानंतर उडीद होये आणि चिड तर म्हटलं पोत्यानंच राहिले, लेकरं तर मोठाच घे आणि फेके राही नाही काय सांग बरं. आता लागून ते बिचारे किलो किलो विकत आणायला लागते, काहीच होत नाही आणि पाणीच नाही येतं, काय होईन बिचारे. हो माय शांती कुठे गेली ती? कुठे गिट्टाने गेली, मी तुमच्याच पाशी येऊन राहिली बस आले. मग बस आम्ही गोष्टी करू राहिलो. शांती काहीच निघालं का पेरणं? चो माय पेरणं निघालो. पेरण्याच्या वेळेस तो दारू पिला होता पेरण्यावाला, ट्रॅक्टर घेऊन गेला होता. माईच्या बुड्याने बिचार 100ची दिल्ली त्याले आणि तो दारू पिऊन घेतलं. माय पोरगं म्हणे बाबा त्याले तुम्ही दारूले 100 रुपये कायलेच दिले म्हणे, पहिले नंतर देते म्हणे पेरणं झाल्यावर. त्यांना पुरं असं हेकडं तेकडं नेलं माय. दळसारखं एकही सर नाही आहे म्हटलं. आणि काय काय ते निघून माय आता डबरे मारताना विचार केलं का हो माय, त्याकडच्या बुड्यात चुकलं काय द्यायला लागत होते. त्या माणसाचे डोकं चालत नाही. पैसे जेल त्याला पैसे देऊन देते. होते ना पैसे काय 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 घेऊन पळाले होते. देता आला असतं ना. अशा लोकांना नंतर द्यायला लागत असते पैसे, पहिले काम करून घ्या. त्याच्या माणसाला असं वाटलं असं का बा दिले 100 रुपये ह्या लवकर काम करून, त्यानं तर उलटच करून ठेवलं. मग आता डबल पेरायला लागून मग चव निघालंय नाही धड गेलं ना. आता शेवटी बायानं तो म्हणते टोबाले, मी म्हटलं काही करा आता तुम्ही, आम्हाला काही सांगत नव्हतो. तू येच काय लय असं निघालं नाही, पाणीच नाही येऊन राहिलं दळदळ तर कसं निघणार आहे. आता आमची ह्याच गोष्ट सुरू होती, किती पिके माय आपल्या घरी, किती काय होय ह्याच गोष्टी सुरू आहे. का हो माय आताचे कामं कशी उरपाटे आहे व. आपल्या वेळेस आपण कसं जा, आता तर नुसतं सकाळी उठल्या का चालल्या 12 वाजेपर्यंत. आपल्या वेळेस आपण पहिले घरचे कामं धंदे गिंदे झाल्यावर जाऊ म्हटलं 12 वाजतापासून 6 वाजेपर्यंत कामाले जा. तवाचा बिचारा वखतही बरोबर होता. हे तर बापा कामं हो का नाही हो, घरातलं पडलं राहते. सकाळी सुटल्या का चालल्या मला नाही पटत हे कामं अशा वक्तात जाणं. गावातल्या झापडी बुड्यानं काढले ना सक्के बारा करू, नाही तर आपलं व्यवस्थित होतं. आता आहे ना आपण सावडाले बुड्या घरी राहिले का आपल्याला सावडा लागते ना, हो का नाही हो कामं. आपल्याला आपल्या सासवाई समोर म्हटलं कामं करा लागे पहिले आणि मग वाईजनं जा लागे. आता बिचारे आपल्यालाच करा लागते. म्हातारा झालं तरी भाज्या किती मस्त आहे व. रोज म्हटलं मी कामावून येऊ ना, माई सासू आली का मला पहिले मायवाला हे सुक्षके गाठोड काय आहे म्हणून भाजीचं. माई पोरगी काय म्हणे काय शक्त म्हणे बुडे म्हणे आली का माई आई नेसती ते गाठोड शक्त म्हणे. मी माई बुडीमध्ये सांगून ठेवा तरोटाची भाजी आणजो, हे आणजो ते आणजो. बरोबर सगळ्या भाज्या आणो, आंबाडीच्या भाज्या आणो. आता बिचार भेटतही नाही त्या भाज्या, आणतही नाही त्या आणि करतही नाही. करायचा नेट नाही लागत का आपल्याला, करायला लागे तर बाईला आठवण येते पण जुन्या भाज्याची आम्हाला. आता काय करतो, भेटतच नाही आणतच नाही तर कोणी. आता आपले कोण का होते काय पहिले होते आपण आणू नाही का. सुनील म्हटलं होतं आणजो, म्हटलं बाई म्हटलं भाजी असं तर ती एका बहीण आणली होती तर म्हणे मी आणतही ना म्हणे, मी करतही नाही म्हणे भाजी म्हणे, मी आणत म्हणते भाजी घ्यायची. तोडल्यावर बघा लागलं मला उग लावावं लागन माईच्या बुड्याले. करा लागन मला भाजी एखाद्या दिवशी. आंबाडीची भाजीची मोठी आठवण येऊन राहिली. आता निघते ना आंबाडीची भाज्या. आणशीन तर मला त्याचं नाव वाटीवर करशीन तर देचो आणत असते आंबाडीची भाजी. त्याचं वाटीकभर जास्त नको, त्याचं वाटीकभर त्याचं मापुरती.